मी विद्यार्थ्यांना माझी सगळ्या विनंती, उद्या आमच्या या राज्यातल्या समाजाचं तुम्ही भविष्य, मग त्याच्या सगळ्या जाती धर्म आले तुमच्या काय भाऊ शांत बसा. तुम्ही मी याच्यात कधी जात बघणार नाही, ते माझी अवलाद नाहीये. माझ्या राज्यातल्या सगळ्या जनतेचा तुम्ही उद्या भविष्य आहेत आमचा. तुम्हीच आमच्यातले हुशार पोरं आहेत. तुम्हीच पोरं उद्या चांगल्या पिढ्या घडवणार आहेत. या राज्याला चांगलं शासन म्हणून तुम्ही येणार आहे, प्रशासक म्हणून तुम्ही येणार आहे. त्यामुळं मी तुमची मागणी ऐकून घ्यायला आलोय. मला सगळं सविस्तर कळू द्या, तुमचं म्हणणं काय. मग मी इथूनच तुमच्या समोरूनच सरकारला पण कॉन्टॅक्ट करतो. मला आधी पूर्ण समजून घेऊ द्या आणि मग आता आधी मला सरकारचं बोलू द्या, तुमच्याशी चर्चा करू द्या. व्यासपीठावरची दामाजी फुगेरी होते. मला अगोदर या विद्यार्थी बांधवाशी चर्चा करू द्या, तुमच्याशी मागणी समजून घेतो. मला तर कळायला पाहिजे काय, मग सरकारला बोलतो आणि मग त्यांचा काय निरोप येतो, मग त्याच्यानंतर बघू आपण प्रश्न मार्गी कसा. फक्त शांततेत बसा आणि उभं राहिलेलं बसून घ्या, म्हणजे काय होतं बाकीच्या पोरांना त्रास होत नाही त्याचा. आता तुमच्यातलं कोणीतरी मला समजून सांगा. मागच्या खाली बसा, म्हणजे मागच्या वरच्या लोकांना प्लीज. शांत राहा आव्हान आहे माझं तुम्हाला. त्यांची तब्येत माझं काहीतरी ते आपल्यासाठी आले. मला त्यांना मुद्दा समजून प्लीज आणून द्या ना. कोणा तुम्ही नका आणू, कोणा सांगा ना. पूर्व परीक्षेची 2025 ची जाहिरात जी जानेवारी डिसेंबर शासनाच्या आयोग्य धोरणामुळे 29 जुलै 2025 त्यात वयोमर्यादा गणना दिनांक त्यांनी 1 नोव्हेंबर 2025 असा पकडला आहे. जाहिरात उपरोक्त जाहिरात ही 7 महिने उशिरा आली आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी संयुक्त पूर्व परीक्षेचा जो दिनांक आहे त्यांनी 1 जानेवारी 2025 पकडायला हवा होता, पण त्यांनी 1 नोव्हेंबर 2025 पकडला. त्याच्यामुळे झालंय असं की आपल्यातलेच 20-22 हजार विद्यार्थी आहेत ते अपात्र ठरलेत, फक्त आणि फक्त शासनाच्या आयोग्य धोरणामुळं. तर आपली मागणी फक्त एवढीच आहे की शासनाने आपल्याला 1 महिना वयोवर्ष सवलत मिळावी.